नमस्कार. तर हा आपला दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग 15 ट्रेकचा होता यूट्यूबचा आणि हा आपल्या यूट्यूब चॅनलचा हा दुसरा ब्लॉग आहे. तर आपण ह्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण केदारनाथचं दर्शन करणार आहे. केदारनाथची ट्रीप आहे आपली 15-20 दिवसाची ट्रिप आहे, प्लॅन आहे. तर स्टार्टिंग हे बघा जालना रेल्वे स्टेशनवरून झाली. आता आपल्या ट्रेनचं टायमिंग आता वाजते बघा 7. आता वाजते बघा 12:20. तर आपली ट्रेन आहे बघा 12:30 वाजता. 12:30 वाजता आपण जालन्यातून निघणार आणि सकाळी आय थिंक आपण 5-7च्या दरम्यान आपण मथुरेमध्ये पोहोचू. तर वृंदावन वगैरे स्पॉट करू आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये कळवेलच तसं. तर आपल्या यूट्यूब चॅनलला गजेंद्र गटकर सोलो रायटर गजेंद्र गटकर 21 गजेंद्र गटकर माझी इंस्टाग्राम आय डी आहे. सोलो ब्लॉगर गजेंद्र 21 ही आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आपले प्रत्येक ब्लॉग्स भेटेल. चला अशा करून दुसरं ब्लॉग. आपली ट्रेन आलेली आहे. आता टाईम झाला आहे बघा 12:41. बरं ट्रेन अर्धा घंटा लेट आहे, 20 मिनटं लेट येते आणि आपल्याला सीट भेटलेली आहे रिझर्व. आपण बुकिंग केली ती. तर बघू शकतात. आणि आता ही ट्रेन सकाळी डायरेक्ट आय थिंक सकाळच्या 8 वाजता आपण मथुरेमध्ये पोहोचू. तिथं स्टे वगैरे माझ्या मित्रांनी रूम वगैरे केलेली आहे. माझे मित्र समोर गेलेले आहे. तर आपण तिथं ब्लॉग वगैरे शूट करूच. तिथली सगळी जे मटेरियल्स तिने ते आपण तुम्हाला दाखवूनच आपल्या ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये असंच आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जो की आहे ब्लॉगर गजेंद्र 21 त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटेल आपल्या केदारनाथ ट्रिपची. तर बघू शकता आपण निघलेलो आहे. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे फायनली. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. फायनली आपण मथुरेमध्ये पोहोचलेलो बरोबर 11 वाजता. मथुरा जंक्शनमध्ये फायनली आपण पोहोचलेलो आणि नेक्स्ट ब्लॉग आपण रूममध्ये केल्यावर शूट करू. आपण मथुरेमध्ये रूम वगैरे केलेली आहे मित्रांनी. जेवण फ्रेश होऊ आणि नंतरचा ब्लॉग पुढे चालू करू. धन्यवाद. लगट 21 तासाबाद आपण मथुरेमध्ये पोहोचलेलो आहे. आपण जालन्यामधून 12:30 वाजता निघलो होतो 9 तारखेला 9 मेला आणि 10 मेला आपण निघलो होतो तिथून. आणि आज 11 मे आहे आणि 11 मेचे 11 वाजले आज. तर बरोबर 11 वाजता पोहोचलेलो. बघू शकतात हे मथुरेचं रेल्वे स्टेशन आहे. आणि आता जस्ट आपण लगेच आपल्या रूमला शिफ्ट होणार आणि तिथून नेक्स्ट ब्लॉग चालू करू. तर स्टे ट्यून. तर फायनली गाईज आपण आपल्या रूममध्ये पोहोचलेलो आहे. तर एक्झॅक्टली आपल्या रूमचं जे लोकेशन आहे ते वृंदावनच्या प्रेम मंदिर आहे. ते प्रेम मंदिरापासून आपली जी रूम आहे ती किती मीटर आहे? 5 किलोमीटर 500 मीटर आपलं जे प्रेम मंदिर आहे. तर ह्या हॉटेलचं नाव हॉटेल गिरिराज आहे आणि 600मध्ये ठीक आहे. दोघं जणांनी केलेली आहे 600मध्ये, म्हणजे 300 पर हेड येईल. आणि जेणेकरून ज्यांना कोणाला पण येणे असेल तर रूम बघू शकतो मी दाखवतो. तर एक हॉल आहे बघा आणि ते इकडं आपण बघितलं इकडं टॉयलेट आहे आणि ग्रीझर पण आहे गरम पाण्यासाठी. आणि बघितलं दोघांसाठी खास कमीत कमी 3 जण याच्यावर झोपू शकतात. जरी जे लो कॉस्टमध्ये ट्रॅव्हल करतात तर त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅन आहे आणि बेस्ट रूम आहे. तर तुम्ही येऊ शकता. याच्यानंतरचा पुढची जो क्लिक आहे आपण नंतर घेऊ. तर गाईज आम्ही रूमच्या बाहेर आलेलो आहे
आणि हा माझा मित्र स्वराज केंद्रे नांदेडचा. आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे बघा. इथं ढाबा वगैरे वर किंवा जिथं स्वस्त असेल बजेटमध्ये असेल तिथं आम्ही आता जेवण वगैरे करणार. मग रूमला जाऊन आराम वगैरे करणार आणि नंतरचा व्लॉग शूट करणार. बघू शकता त्याला. आणि एवढ्या भर उन्हात आम्ही पै हिंडतोय. आम्ही स्कूटी घेतली पण आमच्या दोघांचं पण लर्निंग लायसन असल्यामुळं आम्हाला दोघांना स्कूटी नाही भेटली. तर आता पै चालावं लागलं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बघू शकतात. तर आपण निघलो आहे आपल्या नेक्स्ट स्पॉटला, जे की आपला मित्र डिस्कस करणार आहे. त्यांनी 2 दिवस ते स्पॉट फिरलेले आहे. तर आपण त्या स्पॉटवर जाऊन शूट करू आणि बघू त्या स्पॉटवर काय काय आहे आणि काय काय आहे. आणि जाऊ आपण बघू. तिथं गेल्यावर आपण भरपूर काही बघू, काय काय आहे काय काय नाही, कसं आहे मथुरा वृंदावन कसं आहे, सगळ्या गोष्टी बघू. आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, ब्लॉगर गजेंद्र 21ला. आणि ट्यून राहा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. 10 रुपये में, सिर्फ 10 रुपये में. भाई कितना तो लोगे? भाई 10 रुपये लूंगा, 10 रुपये में. छोड़ोगे मंदिर के पास? हाँ छोड़ेंगे. बैठो बैठो बैठो, जल्दी बैठो. कब लिया है भाई, कब लिया है? इसको बहुत दिन हो गए, हमारे पूर्वजों ने लिया था, अभी चला रहे हैं यूपी में. भाई चाबी किधर गया इसका ये बताओ. चाबी खींचे में है भैया. निकाल. तो मेरा दोस्त खाने के लिए आया है. किधर आए हैं भैया हम? बरसाना भाई, बरसाना है. बरसाना है. ये क्या खा रहे हैं? ये क्या है? क्या लस्सी है भाई. लस्सी आहे का? मराठी बोलना भाई, महाराष्ट्राचे हिंदू. कितना है भैया? एक 50 रुपये. नहीं भाई इधर अपनी पहचान नहीं चलती है भाई. रुको रुको रुको. 2 ऊपर नहीं लेके जा सकते. बघा 50 रुपयाला आहे. भारी आहे. बघू आता कसं लागतो. टेस्टला कसं लागतो ट्राई करेंगे. ट्राय करू. खाने के बाद बताते आप. आलेलं आहे. कसं लागतंय सांग ना भाई. टेस्ट बढ़िया है. अरे मराठी बोल भाई मराठी तो नहीं आती है मुझे. अरे खरं बोल ना मराठी. अरे नहीं आती है भाई, मैंने कभी मराठी पढ़ी नहीं. बर खरंच खूप मस्त वाटते. टेस्ट भारी आहे. तुम्ही कधी कुठं आलो बरसाना जर आले ना तर हे नक्की ट्राय करा. वर्थ है भाई. ये देख, ये खिला रहा है मुझको. मेरे पास तो पैसे ही नहीं है, इसलिए इसने लाया. ये भैया के पास पैसे है. तर आम्ही बरसानामध्ये आलेलो आहे. बघू शकता. तर बघू शकता तुम्ही. त्याला व्ह्यू खूप चांगला आहे. आम्ही हा व्ह्यू पण खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तसं आपण पूर्ण या ब्लॉगमध्ये बघूच पूर्ण मंदिर काय काय आहे कसं कसं आहे. तर आपल्या येऊन राहा, सगळं दाखवतो. देखो इधर के बहुत मालामाल है आज. भाई तू कब बनेगा मालामाल? बनूंगा भाई, जब नौकरी लगेगी तुझे तब बनूंगा. अच्छा मी तर म्हणतो या पायऱ्यावर तू पण बसून जाय. देखो बहुत आयुष के साथ जीवन कट रहा है इनका. आराम से कट रहा है गाइस जीवन. चलो भाई. बाबा के पास फोन भी है और हमारे पास. तेरे पास क्या है? कुछ नहीं है. बाबा के पास आईफोन है, तेरे पास क्या है? यहाँ पे पैसों की तो हमारे पास इधर पैसों की कमी नहीं है. उधर किसी से भी ले लो. कल से हम भी बैठेंगे यहाँ पर. कल से हम दोनों बैठेंगे भाई. देखो भाई, पैसे की कमी नहीं है इधर.
दिन का 10,000 कमा लेता है. बघू शकतात किती गर्दी आहे इथं. हे मंदिर इकडे ना वरती आहे, इकडे जायचं वाटतं. जायचं कुठून रस्ता आहे? तर आम्ही रस्ता शोधतोय जायचा. तर बघू, शाळेत इकडून आहे. हां इकडूनच वाटतं रस्ता. तर चला रांगेत लागू. तू काहीच गर्दी किती आहे बघा. बॅगीचा त्रास व्हायला लागला. काय व्हायला बाळा तुला? सांग ना काय व्हायला बॅगीचं? तुझी बॅग तुला आणखीन किती हलकी आहे, जसं गजेंद्र जसं हलका आहे तशी बॅग पण हलकी आहे. हा का? हे बघ ना काकूची पर्स बघ. त्याला मराठी कुठं समजणार आहे. बघू शकतात किती किती मोठी गर्दी आहे इथं. हे बघा गर्दी. आणि बघू शकतात गर्दी. आणि आपल्याला आरती पण भेटलेली आहे, फ्री मधली आरती भेटलेली आहे. आणि आपण दर्शन घ्यायला चाललेलो आता. चल चल चल. तर फायनली आमचं दोघांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप गर्दी होते. एका तासामध्ये आमचं दर्शन वगैरे पण झालं. आणि आता आम्ही वृंदावनला वापस चाललो आहे. आणि संध्याकाळी 8 वाजता आपण प्रेम मंदिरात शूट करू आणि तिथं पण दर्शन वगैरे घेऊ. ते पण दाखवून मी तुम्हाला. तर भेटू समोरच्या एंडिंगमध्ये. बरसाण्यामध्ये जाता वेळेस आम्ही इथं रस्त्यामध्येच जे भंडाऱ्यावाले प्रसाद आहे ते फ्रीमध्ये जेवण देतात बघा. भात आहे आणि जे बघू शकतात. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे बजेट ट्रिप करत असेल तर त्यांच्यासाठी हे खूप भारी आहे ते पण. तर मित्रांनो आपल्याला तिथून निघायला खूप टाईम झाला. तर त्यामुळे इकडलं जे प्रेम मंदिर आहे ते लवकर बंद झालं 8 वाजता आणि 8 वाजता झालं. तर त्यामुळे आपल्याला काही दर्शन घेता येत नाही. तर आपण काय करू, सकाळी प्रेम मंदिरचं दर्शन वगैरे करू, त्याला शूट वगैरे घेऊ आणि रील वगैरे पण शूट करू. आता काय आपण नाईट आऊट मारू यासोबत. बघू. नया धंदा शुरू कर दिया भाई इसने, गजेंद्र ने. और ये यूपी का रगड़ा है, बहुत अच्छा है, खा के देखता हूँ.